तर शरद पवारांनी माढ्यातनं लढण्यासाठी महादेव जानकर यांना साथ घातली। जानकरही तयार झाले, पण जानकर अचानक महायुतीत परतले आणि शिंदे फडणवीसांची थेट गळाभेट घेतली। नेमकं घडलं काय जाणून घेण्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना त्यांच्याच खेळीत अडकवलंय। शरद पवारांसोबत जाणार अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान गाठलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची थेट गळाभेट घेतली। महायुतीमध्ये नाराज असलेल्या महादेव जानकरांना आपल्यासोबत आणण्यासाठी खुद्द शरद पवार यांनी माढ्याची जागा देण्याची तयारी दाखवली। इतकंच नाही तर पवारांसोबत जानकरांच्या बैठकाही झाल्या होत्या। माढाची जागा आपण म्हणला होता रासपला द्यायचे आम्ही मान्य केलेले, परंतु मान्य नाही केलं। आमच्या इच्छितो, माझी इच्छा आहे, पण सगळ्यांची असली पाहिजे। पण त्याच्यामध्ये हा निर्णय फक्त माझ्यावरनं होणार नाही, त्याच्यामध्ये माळशिरस तालुका अकलूज येतं, त्याच्यामध्ये सांगोला तालुका येतं, त्याच्यात फलटण येतं, त्याच्यात मान सथाव येतं। या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। आमची चर्चा चालू आहे। मात्र रविवारी जानकर थेट वर्षा बंगल्यावर दाखल झाले। शिंदे फडणवीस आणि अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर आपण महायुतीमध्ये होतो आणि महायुतीमध्येच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांनी व्यवस्थित केलं रासपाला भागीदारी दिली। आता डिक्लेअर करता येणार नाही, आपल्याला सर्वांचा या तिघांचा विचार करू। अरे बाळांनो, आता ते 2 दिवसात होईल ना, डिक्लेअर होईल 2 दिवसात। चला। वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत रासपला एक जागा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। तर महादेव जानकरांना पुन्हा महायुतीत आणण्यात प्रसाद लाड यांचा मोठा हात असल्याचं बोललं जातंय। महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। योग्य वेळेला म्हणजे 2-3 दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जाहीर करू, त्यावेळेला त्यांच्या संदर्भातली सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे, त्यामुळे कुठला जागा, कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल। मीच या सगळ्यांचे मास्टरमाइंड आहात अशी चर्चा आता रंगू लागली, याला उत्तर कसं देणार? यामध्ये माझा एक खारीचा छोटा कार्यकर्ता म्हणून वाटा आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा या सर्वांवरती विश्वास दाखवून, माननीय मोदीजींच्या आणि अमित शहाच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून जानकरांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो। दरम्यान माढ्याच्या जागेवर भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे रासपच्या मागणीनुसार आता परभणीची जागा त्यांना दिली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण निवडणुकीच्या सुरुवातीचा पवारांचा डाव फडणवीसांनी हाणून पाडल्याचं सध्या तरी दिसतंय। बाकी निवडणुकीचा निकालच सर्व काही सांगेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।